इतिहासाच्या भारतीय उपखंड आणि इतिहास या धड्याच्या तिसऱ्या विभागात आता आपण प्रवेश करत आहोत. ह्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत थरचं वाळवंट आणि त्याचा विस्तार. आपल्याला साधारणतः माहीतच आहे की भारतामध्ये वाळवंट प्रदेश म्हणून राजस्थान हा प्रदेश ओळखला जातो. तर या थरच्या वाळवंटामध्ये सुद्धा त्याचा समावेश आहे. तर ह्याच्या विस्तृत विस्तारामध्ये कोणते कोणते प्रदेश आहेत? राजस्थान, हरियाणा, गुजरात हे आहेत. त्याचबरोबर काही पाकिस्तानातील भाग सुद्धा आहे. ह्या सगळ्या ठिकाणी थरचं वाळवंट पसरलेलं आहे. त्याच्यानंतर थरच्या वाळवंटामध्ये आता आपण त्याच्या आजूबाजूला काय काय आहे ते पण पाहणार आहोत. त्यामध्ये पूर्वेला अरावली पर्वताच्या रांगा आहेत, दक्षिणेला कच्छचं रण आहे आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे. ही सिंधू नदी पाकिस्तानामध्ये सुद्धा वाहते. आता पुढच्या भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यामध्ये आपण जाणार आहोत. ते आहे दख्खनचं पठार. त्याच्या अगोदर आपल्याला दख्खनच्या पठाराचा पूर्णपणे विस्तार पाहायचा आहे. चला तर या विस्तारामध्ये आपल्याला भारताच्या भौगोलिक विस्ताराचा सुद्धा थोडासा अभ्यास करावा लागणार आहे. तर आपण बघितलं तर भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, दक्षिणेला हिंदी महासागर आहे आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. आले लक्षात की भारताच्या तिन्ही बाजूचा भाग हा पाण्याने वेढलेला आहे आणि हा पाण्याने वेढलेला भूभाग समुद्रात घुसलेल्या एका त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो. अशा भूप्रदेशाला द्वीपकल्प असे म्हणतात. आले लक्षात? आणि हा भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे, विस्तारित झालेला आहे. तर आता ह्या पठाराच्या आजूबाजूला काय काय आहे ते पण आपण पाहूया. आपण छायाचित्रात पाहत आहोत, आपल्या फोटोमध्ये पाहत आहोत आपण की कशा रीतीने हे दख्खनचं पठार पसरलेलं आहे आणि आजूबाजूला कोणत्या कोणत्या पर्वताच्या रांगा आहेत. तर या पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत पूर्णपणे. त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, बरोबर. तर या सह्याद्रीच्या ज्या रांगा आहेत पर्वताच्या त्याला पश्चिम घाट असं सुद्धा म्हटलं जातं आणि तसंच पूर्वेकडील पर्वतांना पूर्व घाट असंही म्हटलं जातं. आता हा झाला विस्ताराचा भाग. आता अजून एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की मौर्य साम्राज्यामध्ये दख्खनच्या पठाराचा विशेष असा उल्लेख केला गेलेला आहे. त्याचा समावेश मौर्य साम्राज्यामध्ये आहे, जे आपण आता पुढच्या धड्यांमध्ये शिकणारच आहोत. पुढे आता पुढचा भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश. आपल्याला माहीतच आहे की आपण ह्याच्या अगोदर खुष्कीचा व्यापारी मार्ग बघितला होता, तर तो रस्त्याचा मार्ग होता, व्यापारी मार्ग, बरोबर आहे. तर आता समुद्र किनाऱ्याचे जे प्रदेश आहेत, तर समुद्राच्या मार्गाने सुद्धा भारत आणि परदेशात हा देवाणघेवीचा दळणवळणाचा व्यापार हा सुरू होता. कशा रीतीने? कारण प्राचीन भारतामध्ये ज्या रीतीने रस्त्याने व्यापार होत असे, ने-आण होत असे मालाची, त्याचप्रमाणे समुद्राच्या मार्गाने सुद्धा ही ने-आण होत असे आणि त्या योगाने आपण त्या परदेशातील लोकांशी बोलणं चालणं, संस्कृतीशी आपली देवाणघेवाण होत असे, आपला संपर्क होत असे आणि म्हणूनच समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश आज सुद्धा भारतामध्ये अतिशय महत्वाचे आहे. पुढे समुद्रातील बेटे. आता आपल्याला तर माहीतच आहे समुद्रातील बेटे अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप ही तिन्ही बेटं आपल्या ओळखीची आहेत. तर आता थोडासा विस्तार बघूया आपण त्याचा. कुठे आहेत ते? ही बंगालच्या उपसागरामध्ये स्थित आहेत.
आणि आता अजून एक ह्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्याची छायाचित्र मी तुम्हाला दिलेली आहेत. अंदमान व निकोबार हे एकत्रच आहेत आणि हे लक्षद्वीप. आणि तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक हे एक पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकाचा लेखक एक अनामिक आहे, जो ग्रीक आहे, ग्रीक खलाशी. जी लोक समुद्रात बसून व्यापारी करायला आपल्या भारत देशामध्ये येत असत, जी लोक व्यापार करायला, त्या लोकांना खलाशी असं म्हणत. तर त्या ग्रीक खलाशाने हे पुस्तक आपल्या भारतीय बेटावरती लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. तर आता आपण काय शिकलो त्याच्याबद्दल आपण एक थोडासा आढावा घेऊया. थराचे वाळवंट कुठे विस्तारित आहे? भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? अंदमान व निकोबार ही कोणत्या समुद्रात आहे? विद्यार्थी मित्रांनो, ह्याची उत्तरं तुम्हालाच द्यायची आहे. चला तर आपण आता पुढील विभागात जाऊ.